नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत। मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। जेव्हा मधुमेहाचा उपचार सुरू होतो तेव्हा डॉक्टर रुग्णाला काय खावे आणि काय खाऊ नये हे सविस्तरपणे सांगतात। आता डॉक्टर रुग्णांना यासाठी एक चार्ट देखील देतात। तथापि अशा काही गोष्टी आहेत ज्याबद्दल रुग्ण नेहमीच गोंधळलेले असतात। मधुमेहाच्या रुग्णांना गोड पदार्थाची तीव्र इच्छा असते, म्हणूनच ते असे अन्नपदार्थ शोधतात जे गोड असतात पण साखरेची पातळी वाढवत नाहीत। मनुका हा देखील असाच एक सुकामेवा आहे जे मधुमेहाचे रुग्ण खूप आवडीने खातात। मनुका खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते का हे तज्ज्ञ सांगतात। तज्ज्ञांच्या मते मनुका आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप चांगले असतात। मनुकाचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे, यामुळे हृदयाचे आरोग्य देखील सुधारते। यासोबतच हाडेही मजबूत होतात। मनुका आपल्या पचनासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले असतात। मनुके मधुमेही रुग्णांसाठी जितके चांगले आहेत तितकेच निरोगी व्यक्तींसाठी देखील चांगले आहेत का याबद्दल डॉक्टरांचे वेगवेगळे मत आहे। काही डॉक्टर म्हणतात की मधुमेहाच्या रुग्णांनी मनुके खाऊ नयेत, त्यामुळे साखरेची पातळी वाढते। काही डॉक्टर त्याचे पाणी पिण्याची शिफारस करतात। मधुमेही रुग्ण मनुकाचे पाणी पिऊ शकतात, परंतु त्यांनी त्याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे। मनुका खाल्ल्याने साखरेची पातळी झपाट्याने वाढते, तर मनुका पाणी तुमचे आरोग्य सुधारू शकते, पण यासाठी काही नियम आहेत। मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रल्हाद चावला म्हणतात की मनुकाचे पाणी पिल्याने हाडे मजबूत होतात आणि हृदयही निरोगी राहते। मधुमेही रुग्ण नियमित अंतराने मर्यादित प्रमाणात मनुकाचे पाणी पिऊ शकतात। तथापि रुग्ण जेव्हा जेव्हा हे पाणी पितो तेव्हा त्याची साखरेची पातळी तपासली पाहिजे। मधुमेही रुग्ण मनुके खाऊ शकत नाही। तज्ज्ञ सांगतात की मनुक्यांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते। तथापि चवीसाठी तो अधूनमधून 1 किंवा 2 मनुके खाऊ शकतो। जास्त खाल्ल्याने त्यांना समस्या निर्माण होतील। मनुका फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। मनुका कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाने आरोग्य सुधारते। मनुका फायबरचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता आणि अपचनासारख्या समस्या कमी होतात। मनुका पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते। मनुका लोह्याचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे ॲनिमिया टाळण्यास मदत होते आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते। मनुका जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी आणि के आणि खनिजांनी समृद्ध असतात, ज्यामुळे त्वचेची चमक वाढते, लवचिकपणा टिकून राहतो आणि त्वचा हायड्रेटेड राहते। मनुका कॅल्शियम आणि बोरॉनचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो। मनुके ऊर्जेचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शारीरिक थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। असाच प्रतिसाद मिळू द्या। थँक्यू, धन्यवाद, खुश रहा।